आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या पुनरागमनाचे संकेत। प्रकाश मेहता मित्रमंडळाकडून मतदार नोंदणी सुरू। 2019 मध्ये प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना संधी देण्यात आली होती। जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून कमिटी जाहीर। पटोले, थोरात, वडेट्टीवार, सतेज पाटील यांचा समितीमध्ये समावेश। विधानसभेच्या जागांच्या चर्चेसाठी नेत्यांची नावे जाहीर। कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडावा। नाशिकमधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 29 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर देखील सुनावणी होणार। कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। भाजप आणि आमच्या पक्षाची भूमिका वेगवेगळी। अमित शहांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधामध्ये तक्रार। शिंदेंनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केल्याची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार। लोकप्रतिनिधींनी आमसभा बोलवली असताना मला वाटतं कुठली मीटिंग घेता येत नाही आणि त्यामुळे विशेष अधिकारांचा भंग आणि अवमानाची सूचना या संदर्भात काल मी आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांना भेटून समक्ष त्याच्याबाबतची सूचनेची नोटीस आपण सदर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना काढावी अशा प्रकारची विनंती त्यांना मी त्या ठिकाणी केलेली आहे। अब्दुल सत्तार यांच्या जाहिरातीमध्ये कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो। अतुल सावे संतापले। सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार अतुल सावे यांची माहिती। अब्दुल सत्तारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल ऑलरेडी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही कंप्लेंट केलेली आहे। एका जाहिरातीमध्ये त्यांच्या इम्तियाज जलील आणि कल्याण काळेचा फोटो आहे। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुलढाण्यामध्ये बॅनरबाजी। पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। मुंडे समर्थकांकडून बीबी शहरामध्ये बॅनरबाजी। मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी। पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार। बॅनरवर उल्लेख। पूजा खेडकर यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर। वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे। फिजिओथेरपिस्टना डाव्या पायामध्ये कोणतीही इजा आढळली नाही अशी माहिती। पूजा खेडकर यांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। 24 तासात दिव्यांग प्रमाणपत्र दिलंच कसं? कुंभार यांचा प्रशासनाला जाब। 16 दिवसे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या सगळ्या गोष्टींवर त्या सगळ्या लोकांवर ज्यांनी घेतलं आणि ज्यांनी देताना मदत केली दिलं त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे। मनोज जरांगे पाटलांनी पुढील उपोषण पुरणगावमध्ये करावं। नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव। ग्रामस्थांकडून प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांच्या विरोधात निषेध व्यक्त। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार। काही दिवसांपूर्वी 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल। निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होणार। ठाण्याच्या बागळे परिसरामधील धोकादायक होर्डिंगवर कारवाई। अतिक्रमण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या कर्मचाऱ्यांनी होर्डिंग हटवलं। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी। डोळ्यांसमोर संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक महिलांना अश्रू अनावर। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 70 फुटांवर। कर्नाटक इचलकरंजीला जोडणाऱ्या मोठ्या पुलाला पाणी लागलं। TV9 मराठीच्या टीमने टिपलेली ही खास दृश्य। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा। कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी। पंचगंगा नदीचं पाणी साचल्यामुळे बापट कॅम्प परिसरामध्ये पाणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यामधील पूरग्रस्त गावाला दिली भेट। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या केल्या सूचना। वाशिमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन। राज्यातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे कर्जमाफी द्या। वाशिम जिल्ह्याचा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये समावेश करा, यासाठी आंदोलकांची मागणी।